चला सारखं बाजूला. आपण पाहिलं असेल पुण्यातील हे वाल्मिक कराड यांचे सहकारी हे त्यांच्या सोबत होते. काय झालं, कुठे होते वाल्मिकांना? तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आले? तिकडे कुठे आहे? काय झालं काय? तुम्हाला पोलिसांनी का पकडलं? पोलीस वाल्मिकांना सोबतची जी लोक आहेत त्यांना पोलीस या ठिकाणी. आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता. कोणतं नाही नाही बघा एवढे कॅमेरे नाही ना एक सुद्धा. मी गाडी कशी द्या वाटलं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आलो. तुम्ही कुठून आले? आम्ही आळंदीला दर्शनाला आलो आम्ही परळीतून आलेले आहेत. आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं. आमच्या आम्हाला म्हणतात त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. दैवत म्हणतात फरार आहे. आम्ही पुढारी नाही, आम्ही कार्यकर्ते नाही पण तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवता. त्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे. इतके दिवस फरार होते. फरार नव्हते ते. मग कुठे होते इतके दिवस? पोलिसांना काय सापडत नव्हते? त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झाले? नाही परळीहून आलो तर आम्हाला माहित झालं वाल्मिकांना सरेंडर होणार. आता त्यांच्या भेटीसाठी आलो, दुसरं काय. इतके दिवस अण्णा कुठं होते काय माहिती याच्याविषयी? नाही देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला. बरं पण काय फरक काय होती? इतके 20 दिवस सापडले पोलिसांना. आता काय करणार, आता काहीतरी राजकीय दडपण आलं. परंतु तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे, खून केला असा देखील आरोप आहे. खोटा आहे. बबन गीते हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये 6 ते 7 महिने झालं फरार आहे. त्याच्या बाबतीमध्ये एवढी का नाही आणि एकाला वेगळा नाही ते देऊ नका. मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयात ऑपरेशन असताना अण्णांनी मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे